नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे. त्याचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. आता बायोमॉलिक्यूल जर पाहिला आपण तर पूर्ण हा थेरॉटिकल पार्ट आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही 10 सेकंदामध्ये क्वेश्चन जे सॉल्व्ह करायचे आहेत ते थेरॉटिकली बेसवर आहेत. ते बेस कशावरचा आहे तर बायोमॉलिक्यूलचा आहे. म्हणजे ह्याच्यावर जेवढे क्वेश्चन्स येतील तेही क्वेश्चन्स आपल्याला काही 10 सेकंदमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. इतके इझिली हे क्वेश्चन्स होऊ शकतात. पण त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे तर ऑल थेरॉटिकली डाटा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स ह्या बायोमॉलिक्यूलवर विचारले जातात. त्या टाईपचे क्वेश्चनसुद्धा आपल्याला आपण काय करणार ह्या टॉपिकनंतर म्हणजे हा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण पुढं हा MCQचा जो पॅटर्न घेणार आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे ज्या कन्सेप्टवर आता आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर काय केले आहेत मागच्या वर्षी क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच कन्सेप्ट आपण एकत्र केलेले आहेत कंपाईल केलेले आहेत आणि त्या कन्सेप्टवर आपल्याला काय विचारणार आहेत PYQमध्ये क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतील. तर चालू करा आपण बायोमॉलिक्यूल क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स काय बघायचं आपल्याला पहिल्यांदा क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. या क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कोण सॅकराइड्स काय बघायचं आपल्याला सॅकराइड्स आणि त्या सॅकराइडचं आपल्याला काय करायचं क्लासिफिकेशन बघायचं. ओके चला बघून घ्या. आता काय कर नावावरनं सगळं सिंपल येते ह्याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. कार्बोहायड्रेट्स काय सॅकराइड्स आहेत काय ते सॅकराइड्स. ह्या सॅकराइड्समध्ये परत 3 टाईप पडलेले आहेत. एक आहे मोनोसॅकराइड्स, दुसरं काय ऑलिगोसॅकराइड्स आणि थर्ड काय पॉलिसॅकराइड्स. बघा 3 टाईप कोणकोणते बघितले आपण मोनोसॅकराइड्स ऑलिगोसॅकराइड्स आणि काय बघितलं आपण पॉली. मोनो म्हणजे काय सिंगल. बघा ह्याच्यामध्ये डू नॉट हायड्रोलाइज फर्दर मोनोसॅकराइडचं फर्दर हायड्रोलायसिस होत नाही मग एक्झाम्पल कोण आहे त्याच्यामध्ये तर ग्लुकोज फ्रुक्टोज आणि रायबोज हे एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जातात. विच ऑफ द फॉलोइंग इज मोनोसॅकराइड किंवा ज्यामध्ये कोण मोनोसॅकराइड नाही हे 3 दिले जातील दुसरा वेगळाच एखादा सॅकराइड दिला जाईल. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स ह्याच्यावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चला पहिला बघितला आपण मोनोसॅकराइड बघितला तर मोनोसॅकराइड हे काय होत नाही डू नॉट हायड्रोलायसिस काय होत नाही याचं हायड्रोलायसिस होत नाही. मग एक्झाम्पल बघितलं आपण त्याच्यामध्ये पाहिलं काय ग्लुकोज फ्रुक्टोज आणि रायबोज. आता याच्यानंतरचा जो टाईप आहे त्याला म्हटलं जातं ऑलिगोसॅकराइड्स काय बघायचं आपल्याला ऑलिगोसॅकराइड्स. आता ऑलिगोसॅकराइड्समध्ये मोनोमध्ये काय होतं सिंगल होता 1 होता. ओके आता ऑलिगोमध्ये 2 to 10 बघा इथे इम्पॉर्टंट आहे बघा किती युनिट्स आहे त्याच्यामध्ये मोनोसॅकराइडचे 2 to 10 युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड्स 2 ते 10 मोनोसॅकराइडचे जर युनिट असतील तर ते monosaccharide units on the hydrolysis yield of 2 to 10 monosaccharide units on the hydrolysis. ऑलिगोसॅकराइड नंतर पॉलिसॅकराइड म्हणजे 10 पेक्षा जास्त म्हणजेच काय yield large number of monosaccharide units ऑन हायड्रोलायसिस. मग एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं बघा स्टार्च ग्लायकोजन आणि सेल्युलोज. बघा 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट म्हणजे सॅकराइड्स आहेत. सॅकराइड्स काय बघायचं आपल्याला 3 टाईप्स बघितले आपण. पहिला काय बघितलं आपण मोनोसॅकराइड्स त्यानंतर काय बघितलं ऑलिगोसॅकराइड्स त्यानंतर काय बघितलं पॉलिसॅकराइड्स. मोनो म्हणजे सिंगल डू नॉट हायड्रोलायसिस फर्दर त्याचं परत हायड्रोलायसिस होत नाही. ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे काय की इल्ड कशाचं 2 to 10 मोनोसॅकराइड्स विथ अँड हायड्रोलायसिस 2 ते 10 मोनोसॅकराइड्स त्याचं हायड्रोलायसिस होईल. पॉलिसॅकराइड्समध्ये काय बघितलं की लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स आर हायड्रोलायसिस आणि त्याचे एक्झाम्पल बघितलं स्टार्च ग्लायकोजन आणि सेल्युलोज. आता ऑलिगोसॅकराइड्स तर ऑलिगोमध्ये काय सांगितले 2 to 10 सांगितले काय सांगितले 2 to 10. मग त्याचे 3 टाईप बघितले आपण बघायचे आपल्याला काय डायसॅकराइड डाय म्हणजे किती आले 2 आले बघा. ट्राय म्हणजे किती आले 3 आले. त्यानंतर टेट्रा म्हणजे किती आले 4 आले. हे सगळे नावामध्येच तुम्हाला समजून जातं. म्हणजे आपल्याला ऑलिगोसॅकराइडचे परत 3 टाईप पडलेले आहे क्लासिफिकेशन काय पडले डायसॅकराइड ट्रायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड्स. आता डाय म्हणजे काय yield डाय म्हणजे 2 समजलं आपल्याला yield ऑफ 2 मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रोलायसिस. काय होणार आहे 2 मोनोसॅकराइड काय होणार हायड्रोलायसिस मिळालं. मग हे एक्झाम्पल काय दिलेलं सुक्रोज असेल माल्टोज असेल आणि लॅक्टोज असेल. ट्रायसॅकराइड्समध्ये आपल्याला बघत असताना yield कशाचं 3 मोनोसॅकराइड्स युनिट्स ऑन हायड्रोलायसिस 3 मोनोसॅकराइड्स हायड्रोलायसिस ऑन युनिट्स ऑफ हायड्रोलायसिस. आणि याचं नाव काय एक्झाम्पल काय दिलेलं आहे रॅपिनोज. तर रॅपिनोजमध्ये कोणकोणते असतील 1 युनिट कुणाचं असणार आहे तर ग्लुकोजचं असेल. 1 युनिट कुणाचं आहे ग्लुकोजचं आहे.
एक फ्रुक्टोजचा आहे आणि कोण आहे गॅलॅक्टोज आहे. बघा 1 युनिट ईच. बघा इथं आपण बघितलं की डायसॅक्राइडमध्ये काय असणार आहे, सुक्रोज असेल, माल्टोज असेल किंवा लॅक्टोज असेल. ओके. मोनोसॅक्राइड इथे नावं बघितलेत बघा आपण. काय बघितले? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज. आता ट्रायसॅक्राइडमध्ये तिघांचे एक एक युनिट असतील. ट्राय म्हणजे किती? 3. मग 3 मध्ये कोण कोण असेल? 1 युनिटचा कशाचा असणार आहे? ग्लुकोजचा. 1 युनिट काय असेल? फ्रुक्टोजचा. आणि 1 युनिट कशाचा असणार आहे? गॅलॅक्टोजचा. त्यानंतर टेट्रासायक्लाइड बघा. टेट्रा म्हणजे काय बघितलं आपण? 4. 4 यील्ड 4 मोनोसॅक्राइड्स युनिट ऑन द हायड्रोलायसिस. मग काय दिलेलं आहे? स्टायचोज म्हणजे याच्यामध्ये 1 काय ग्लुकोज युनिट आहे, 1 फ्रुक्टोज युनिट आहे आणि 2 कोणा लागला आपल्याला? 2 गॅलॅक्टोज आहे. बघा ह्या दोघांमध्ये इतकाच फरक आहे फक्त. ट्रायमध्ये काय बघितलं? 3 आहेत. ईच युनिट आहेत सगळ्यांचे, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. टेट्रामध्ये काय आहेत? ग्लुकोज, फ्रुक्टोजचे एक एक युनिट आहे आणि गॅलॅक्टोजचे किती युनिट आहेत आपल्याला? 2 युनिट्स आहेत. म्हणजे टोटल किती युनिट मिळाले आपल्याला? 4 युनिट. म्हणून त्याचं नाव काय पडलं? टेट्रासॅक्राइड्स मिळालं. काय मिळालं आपल्याला? टेट्रासॅक्राइड्स. चला पुढे बघून घेऊ. आता हे मोनोसॅक्राइडचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं. तर मोनोसॅक्राइड्स जे आहे त्याला ते जनरल नेम काय आहे? ग्लायकोज. काय आहे त्याचं नाव? हे वाय आहे बघा. ग्लायकोज आहे. तर ग्लायकोजचे परत 2 टाईप पडलेले आहेत. एक अल्डोज आणि कीटोज आहे. काय आहे ते? अल्डोज. अल्डोज म्हणजे अल्डेड आणि कीटोज म्हणजे कीटोनिक. आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय बघा, अल्डोज म्हणजे आपल्याला अल्डेड ग्रुप पाहिजे. आर, सी, डबल बॉन्ड, ओ आणि एच. अल्डो म्हणजे अल्डोहलिक काय असणार आहे? कार्बोनिल ग्रुप असेल. बघा मोनोसॅक्राइड विथ 1 अल्डेहलिक काय? कार्बोनिल ग्रुप पाहिजे. त्याच्यामध्ये काय? अल्डेहडचा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट पाहिजे. मग एक्झाम्पल काय दिलं? ग्लुकोज. ग्लुकोजचं काय सांगितलं? विच इज अन अल्डो हेक्झोज. हेक्झोज म्हणजे किती कार्बन आले? 6 कार्बन आले. किती आले? 6 कार्बन. म्हणजे ग्लुकोज एक्झाम्पल कशाचं आहे? अल्डोजचं आहे, कारण त्याच्यामध्ये अल्डेड प्रेझेंट आहे. सी डबल बॉन्ड ओ एच. ओके. आणि किटोज म्हणजे काय? तर किटोज म्हणजे आर सी डबल बॉन्ड ओ आर. हे काय झालं? सिमेट्रिक किटोन झालं. मोनोसॅक्राइड किटोनिक कार्बोनिल ग्रुप पाहिजे. काय पाहिजे? विथ किटोनिक कार्बोनिल ग्रुप. फॉर एक्झाम्पल काय दिले आपल्याला? फ्रुक्टोज दिलेला आहे. विच इज कीटो हेक्झोज. कीटो म्हणजे कीटोनिक ग्रुप. हेक्झोज म्हणजे 6 कार्बन ॲटम. इट हॅज 6 कार्बन ॲटम. इट हॅज 6. म्हणजे नावामध्येच आपल्याला डायरेक्टली इन्फॉर्मेशन त्याची मिळते. कारण कोणतेही आता बघितलं मोनो, ऑलिगो, पॉली किंवा डायसॅक्राइड, टेट्रासॅक्राइड किंवा ट्रायसॅक्राइड्स, तर नावामध्येच आपल्याला समजतं की ॲक्च्युली याच्यामध्ये काय आहे. तसंच आपण मोनोसॅक्राइडचं बघितलं ग्लायकोज. त्याच्यामध्ये 2 टाईप पडले आपल्याला. एक अल्डोज आणि दुसरा काय? कीटोज. अल्डोज म्हणजे अल्डेडिक काय असणार आहे? कार्बोनिल ग्रुप असेल. कीटोज म्हणजे कीटोनिक कार्बोनिल ग्रुप त्याच्यामध्ये काय असणार आहे? प्रेझेंट असेल. आपण बघितलं अल्डोजचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज आणि कीटोजचं काय आहे? फ्रुक्टोज आहे. ओके. अल्डोजचंच ग्लुकोज त्याला काय म्हणलं आपण? अल्डो हेक्झोज म्हणलं. म्हणजे हेक्झोज अल्डो म्हणजे अल्डेरिक ग्रुप आणि हेक्झोज म्हणजे किती कार्बन ॲटम? 6 कार्बन ॲटम. कीटो हेक्झोज म्हणजे कीटोनिक ग्रुप आहे प्लस त्याला काय आहे? ते 6 कार्बन ॲटम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके. चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. आता हे काय दिलंय? प्रिपरेशन करायचं आपल्याला कशाचं? ग्लुकोजचं. बघा प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज कसं तयार केलं जातं? पहिला बघा तो काय दिलेला आहे? सुक्रोज दिलेला आहे. सुक्रोजचा फॉर्म्युला काय? C12H22O11. ओके. आणि त्याचं हायड्रोलायसिस केलं. त्याला काय केलं? वॉटरमध्ये मिक्स केलं. तर त्याच्यापासून काय होणार आहे? हायड्रोजन गॅस एच प्लस काय होणार? रिमूव्ह होईल. बघा सुक्रोजला काय केलं? H2 मिक्स केला आणि त्याला काय केली? आपण हीट दिली. काय दिली? हीट दिली. आणि हीट दिल्यानंतर H प्लस बाहेर पडेल आणि आपल्याला काय मिळालं? ग्लुकोज मिळालं. ओके. दुसरं एक्झाम्पल काय? स्टार्च घेतला आपण. काय घेतला? स्टार्च. आणि त्याच्यामध्ये n नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल मिक्स केले. काय केले? n नंबर ऑफ स्टार्च पार्टिकल्स आणि n नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल हे घेतले आणि त्याला काय केले? हीट दिली. किती हीट दिली? 393 केल्विन ॲट किती? 2 to 3 ॲटमॉस्फिअर. मग आपल्याला काय तयार झालं? ग्लुकोज तयार झालं. म्हणजे 2 मेथड आहेत आपल्याला सिलेबसला प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. पहिलं कशापासून तयार करायचं आपल्याला? फॉर्म सुक्रोज. सुक्रोजचं काय करायचं आहे? सुक्रोज ॲडिशन कशामध्ये करायचे? वॉटरमध्ये करायचे. हिटिंग दिल्यानंतर त्याचं काय तयार होणार? ग्लुकोज तयार होणार आहे. आणि स्टार्चपासून काय? n नंबर ऑफ स्टार्च ॲटम घेतले आपण. n नंबर ऑफ स्टार्च आणि n नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल हे मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर त्याला हीट दिली. तर हीट किती दिली आपल्याला? 393 केल्विन. किती? 393 केल्विन ॲट 2 to 3 ॲटमॉस्फिअर. आणि ह्याच्यापासून काय तयार झालं? ग्लुकोज तयार झालं. आता ग्लुकोजच्या रिॲक्शन आपल्याला बघायचे आहेत. हे ग्लुकोज आहे. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला. तो काय आहे? C6H12O6. C6H12O6. आणि मग ही जी तयार झालेलं ग्लुकोज आहे, तर ग्लुकोजच्या बाबतीमध्ये तुम्हाला ऑलरेडी ग्रुप इथे मिळाला आपल्याला बघा. काय? CHO ग्रुप मिळाला.
ओके. आता हा ग्लुकोज आहे, तर ग्लुकोजची रिएक्शन करायची आहे. तर ग्लुकोजची पहिली रिएक्शन केली कशाबरोबर? HI बरोबर. कशाबरोबर केली? HI बरोबर. हॉट HI आणि त्याला काय केली? हीट दिली. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? एन हेक्सेन बरोबर झालं. कशामध्ये झालं? एन हेक्सेन. कारण ग्लुकोजमध्ये किती कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत? 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत आणि त्याच्यापासून काय तयार झालं? एन हेक्सेन. प्रेझेन्स ऑफ 6 इन अ स्ट्रेट लाईन. कोणत्या लाईनमध्ये मिळतं आपल्याला? लिनियर स्ट्रेट लाईन. एन हेक्सेन. फक्त हेक्सेन नाही तर एन हेक्सेन स्ट्रेट लाईनमध्ये मिळवलं. पुढे आपल्याला ग्लुकोजची रिएक्शन कशाबरोबर करायचं आहे? NH2OH. NH2OH बरोबर रिएक्शन केली. ओके आणि त्यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर आपल्याला काय त्याला ग्लुकोझाईम तयार झालं. काय झालं? ग्लुकोझाईम तयार झालं. पुढं हायड्रोजन सायनाइड बरोबर रिएक्शन केली म्हणजे एच प्लस आहे सी मायनस आहे सी मायनसचा अटॅक होईल. ओके अल्डेड ग्रुपवर आणि मग आपल्याला तयार काय झालं? ग्लुकोज सायनोहायड्रिन. काय तयार झालं? ग्लुकोज सायनोहायड्रिन. ओके आणि हे सगळे जर बघितलं ग्लुकोझाईन आणि काय ग्लुकोज सायनोहायड्रिन तर प्रेझेन्स ऑफ वन कार्बोनिल ग्रुप. काय त्याच्यामध्ये? वन कार्बोनिल ग्रुप होता म्हणजे त्याच्या प्रेझेन्समध्ये काय झाली? रिएक्शन झाली. पुढची रिएक्शन कशाची आहे? ब्रोमिन वॉटरची. तर ब्रोमिन वॉटरवर रिएक्शन झाली कशाची? ग्लुकोजची. तर आपल्याला तयार होतं ग्लुकोनिक ॲसिड. काय होतं हे? ग्लुकोनिक ॲसिड. चला नेक्स्ट बघून घेऊ. ओके चला. पुढं काय? ॲसिटिक ॲसिड बरोबर काय दिलेलं आहे? CH3 ॲसिटेट अनहायड्राइड बरोबर केलं. कशाबरोबर राहिलं? अनहायड्राइड बरोबर. मग आपल्याला तयार झालं ग्लुकोज पेंटॅसिटेट. काय तयार होतं? ग्लुकोज पेंटॅसिटेट. काय केलेलं आहे? 5 मोल घेतलेलं आहे. किती मोल? 5 मोल. कशाचे? ॲसिटिक अनहायड्राइडचे. कशाचे? ॲसिटिक अनहायड्राइड. त्यातून 5 मोल काय होईल? ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह होईल. काय होईल? ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह होईल आणि मग आपल्याला जो मॉलिक्यूल तयार होणार आहे तो काय तयार होणार आहे? ग्लुकोज पेंटॅसिटेट प्रेझेन्स ऑफ 5 OH ग्रुप. ओके ह्याचा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन ग्लुकोज पेंटॅसिटेट. नंबर ऑफ ग्लुकोज OH ग्रुप प्रेझेंट इन ग्लुकोज पेंटॅसिटेट तर किती OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये? तर 5 OH ग्रुप काय प्रेझेंट आहे? इन प्रेझेन्स ऑफ 5 OH ग्रुप. पुढं डायल्यूट HNO3चं ॲड केलं आहे ऑक्सिडेशन रिएक्शन झाली तर काय तयार होतं? सॅकॅरिक ॲसिड. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सॅकॅरिक ॲसिडचं प्रेझेन्स ऑफ प्रायमरी काय OH ग्रुप आहे. ओके चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. हे सॅकॅरिक ॲसिडचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. ओके दोन्ही साईडला काय? COH ग्रुप प्रेझेंट आहे. कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप प्रेझेंट आहे आणि CHOH किती टाइम्स आहेत? 4 टाइम्स आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम जर चेक केले तर 4 to 6 कार्बन ॲटम याच्यामध्ये काय आहेत? प्रेझेंट आहेत. अजून काय विचारलं जाईल? नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट किती आहेत विचारतील तर किती OH ग्रुप प्रेझेंट आहेत? 4 OH ग्रुप प्रेझेंट आहेत. किती OH ग्रुप आहेत? 4. बघा OH किती आहे? 4 आहे. आणि किती कार्बोझॅलिक ग्रुप प्रेझेंट आहेत? तर 1 आणि 2. आता लक्षात घ्या OH ग्रुप कॅल्क्युलेट करताना COOH मधला OH त्याच्यामध्ये येत नाही. तो कोणता ग्रुप आहे? कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप आहे आणि राहिला फक्त इथला OH म्हणजे 4 OH ग्रुप आहेत आणि 2 काय आहेत? कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप प्रेझेंट आहे. ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला सॅकॅरिक ॲसिडवर विचारला जाईल की नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन सॅकॅरिक ॲसिड किंवा नंबर ऑफ कार्बोझॅलिक ग्रुप प्रेझेंट इन सॅकॅरिक ॲसिड किंवा स्टेटमेंट दिलं जाईल त्याच्या रिगार्डिंग तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. चला नेक्स्ट. आता हे काय? ग्लुकोजचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बघा कार्बन बघा 1 2 3 4 5 आणि 6 टोटल 6 आहे. वरून आलं खालून आलं 6 कार्बन ॲटम हल्डेटला फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप दिले. ओके आता काय आलं? 1 2 3 4 5 6 आलं. आता CH2OHच्या राईट हँड साईडला बघा इथं राईट हँड साईडला जर OH ग्रुप आला बघा 5 नंबरच्या कार्बनला राईट हँड साईडला OH ग्रुप आला राईट हँड साईडला आला त्याला म्हणलं जातं डी म्हणलं जातं. राईट हँडला असेल तर त्याला डी म्हणलं जातं. डी इंडिकेट दॅट OH ग्रुप अटॅच टू द C5 इज ऑन द राईट साईड. कोणत्या साईडला आहे? राईट साईडला असेल तर त्याला म्हणायचं डी. ओके आता पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट्स पॉझिटिव्ह चार्ज. डी म्हणजे काय सांगितलं आपण? राईट हँड साईडला आहे. ओके डेक्स्ट्रो. डी म्हणजे डेक्स्ट्रो. पॉझिटिव्ह डी डेक्स्ट्रो पॉझिटिव्ह दिलेला आहे. पॉझिटिव्ह इंडिकेट काय? डेक्स्ट्रो रोटेटरी नेचर ऑफ ग्लुकोज. काय ते पॉझिटिव्ह म्हणजे काय? डेक्स्ट्रो रोटेटरी. आता मायनस असेल तर लिओ रोटेटरी होईल. तर पॉझिटिव्ह चार्ज काय झाला? तर पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट डेक्स्ट्रो रोटेटरी नेचर ऑफ द ग्लुकोज. ओके आता हे जे ते ग्लुकोज दिलेलं आहे तर रिंग फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे. रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. काय? रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे? कोणता ग्रुप कोणत्या साईडला अटॅच झाला एवढीच इन्फॉर्मेशन. तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे नाही विचारलं. काय? अल्फा डी प्लस ग्लुकोपायरानोज आणि बीटा डी प्लस ग्लुकोपायरानोज. आता हे दोन्ही वेगळे. एकच मिनटं.
बघा, आता हे ॲनोमेरिक OH ग्रुप ऑन द लोअर साइड ऑफ रिंग ए साइड, ओके, ए साइडला म्हणजे हा जो दिलेला आहे हा, आणि काय दिलेलं आहे या ठिकाणी को दिलेला आहे की ॲनोमेरिक OH ग्रुप ऑन द अप्पर साइड. आता OH ग्रुप कोणत्या साईडला आला बघा, अप्पर साइड ऑन द बी साइड, कोणत्या साईडला, बी साईडला. हे फक्त लक्षात ठेवायचं की कोणत्या साईडला तो ॲनोमेरिक साईडला अटॅच झालेला आहे, ते तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. चला पुढे बघा, पुन्हा ओपन चेन स्ट्रक्चर डी मायनस फ्रुक्टोज आहे, ओके. आता काय केलं, डी काय आला तर CH2OHच्या परत राईट हँड साईडला कोण ग्रुप OH आहे, OH ग्रुप आहे, म्हणून हा काय झाला, डी झाला. काय झाला, राईट हँड साईडला म्हणून काय झालं, डी झाला, ओपन चेन, ओके. पुढं काय आहे, फ्रुक्टोफ्युरॅनोज आणि काय फ्रुक्टोफ्युरॅनोज तेच आहे, अल्फा डी पॉझिटिव्ह फ्रुक्टोफ्युरॅनोज, अल्फा डी कदाचित इथं निगेटिव्ह असेल, एकच मिनटं. अल्फा डी या ठिकाणी निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, आणि अल्फा नाही या ठिकाणी कोण आहे तो बीटा. बीटा डी इथे निगेटिव्ह आहे, बीटा डी निगेटिव्ह, आणि इथं पॉझिटिव्ह नाही आहेत, कारण हे आपलं निगेटिव्ह फ्रुक्टोज आहे, ओके, रिंग ओपनिंगचं. तर लक्षात ठेवा हे दोन्ही निगेटिव्ह, अल्फा डी निगेटिव्ह आहे, फ्रुक्टोफ्युरॅनोज आहे, आणि बीटा डी निगेटिव्ह काय आहे, फ्रुक्टोफ्युरॅनोज आहे, ओके. हे अल्फा साईड आणि ही वरची काय झाली, बीटा साईड झाली. OH ग्रुप कुठं प्रेझेंट आहे ते सांगता येईल आपल्याला की OH ग्रुप कुठं प्रेझेंट आहे, अल्फा साईडला आहे, या ठिकाणी OH ग्रुप कोणत्या साईडला आहे, बीटा आहे. हे OH ग्रुप ज्या साईडला प्रेझेंट आहे त्यानुसार त्याचे नॉमेनक्लेचर झालेलं आहे. या ठिकाणी OH ग्रुप कोणत्या साईडला, अल्फा साईडला आहे, म्हणून याला अल्फा डी मायनस फ्रुक्टोफ्युरॅनोज म्हणलेलं आहे, आणि OH ग्रुप कोणत्या साईडला आहे, बीटा साईडला आहे, म्हणून याला काय म्हणलं, बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज म्हणलेला. चला पुढचं बघून घेऊ आपण. आता हे काय दिलेलं आहेत, कॉमन डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड दिलेले आहेत, यांची नावं लक्षात ठेवायची आहेत आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये बघा, डायसॅक्राइड्समध्ये कोण आले, सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज आलं. तर सुक्रोजमध्ये परत काय मिळालं बघा, 1 युनिट ऑफ इच, काय, अल्फा डी ग्लुकोपायरनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. म्हणजे सुक्रोजमध्ये काय काय येणार आहेत बघा, तर 2 मॉलिक्युल येतील. एक काय येणार आहे, अल्फा म्हणजे 2 मोनोसॅक्राइड्स येतील, एक अल्फा डी ग्लुकोपायरनेज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. ग्लायकोसिडिक लिंकेज लक्षात ठेवा, अल्फा बीटा 1 टू ग्लायकोसिडिक लिंकेज त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. काय ते, अल्फा बीटा 1 टू ग्लायकोसिडिक लिंकेज आहे. त्यानंतर माल्टोजमध्ये काय, दोन्ही मॉलिक्युल काय, अल्फा डी ग्लुकोपायरनेज युनिट आहेत, म्हणजे माल्टोजमध्ये. मग याचं काय आहे, ग्लायकोसिडिक लिंकेज अल्फा 1,4 ग्लुकोसिडिक बॉन्ड प्रेझेंट आहे. त्यानंतर लॅक्टोजमध्ये बघा, लॅक्टोजमध्ये 1 युनिट ऑफ इच, म्हणजे कोणता, बीटा डी गॅलॅक्टोपायरोनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरोनोज. आणि ग्लायकोसिडिक लिंकेज जर बघितलं आपण तर बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज आहेत. तर हे सगळेच, आता हे सगळे डायसॅक्राइडमध्ये आपल्याला 2-3 मिळाले, ग्लुकोज, माल्टोज आणि लॅक्टोज. आणि तसंच पॉलिसॅक्राइडमध्ये काय काय प्रेझेंट आहेत आपल्याला, स्टार्च प्रेझेंट आहे, सेल्युलोज प्रेझेंट आहे, आणि काय प्रेझेंट आहे, ग्लुकोजेन प्रेझेंट आहे, ग्लायकोजेन प्रेझेंट आहे. तर मग त्याच्यामध्ये काय काय कोणकोणते मोनोसॅक्राइड्स प्रेझेंट आहेत आणि त्याचं ग्लायकोसिडिक लिंकेज काय आहे ते फक्त आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. स्टार्चमध्ये बघितलं तर काय ते पॉलिसॅक्राइड आहे, त्याच्यामध्ये काय अल्फा डी ग्लुकोपायरोनोज आहे, त्याच्यामध्ये 2 कंपाऊंड, एक अमायलोज आहे जे वॉटर सोल्युबल आहे, आणि अमायलोपेक्टिन आहे ते वॉटर इन्सोल्युबल आहे. हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. अमायलेज ते काय वॉटर सोल्युबल आहे, आणि अमायलोपेक्टिन हे वॉटर इनसोल्युबल आहे. अमायलेज म्हणजेच काय मिळालं आपल्याला, अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज आहे, अमायलोपेक्टिन जे वॉटर इनसोल्युबल आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज प्रेझेंट आहे, पण ब्रँच चेंज आणि अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक लिंकेज ब्रँच चेनमध्ये प्रेझेंट आहे. पुढे बघा, सेल्युलोजमध्ये, एकच मिनटं. हॅलो, ओके. बघा आता काय की पॉलिसॅक्राइडमध्ये स्टार्च बघितलं, ज्याच्यामध्ये अमायलोज आहे तो वॉटर सोल्युबल आहे, आणि अमायलोपेक्टिन आहे जो काय वॉटर इनसोल्युबल आहे. त्यानंतर आपण त्यांचे ग्लायकोसिडिक लिंकेज पण पाहिले. त्यानंतर बघा, सेल्युलोज आहे तो पॉलिमर आहे, तो कोण आहे, बीटा ग्लुको पायरोनेज युनिट्स आहे, त्याच्यामध्ये बीटा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड प्रेझेंट आहे. ग्लायकोजनमध्येच काय आहे तर
पॉलिमर ऑफ ग्लुकोज युनिट, जसं आता आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ सिमिलर टू द अमायलोपेक्टिन बट दे आर मोर हायली ब्रँच, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ब्रँचेस प्रेझेंट आहेत ते अमायलोपेक्टिन याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत. चला नेक्स्ट बघू. मी तुम्हाला सांगतोय की हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे. हाही पूर्ण आता काय आहे की नॅचरल अमिनो ॲसिड्स कोणकोणते आहेत, इसेन्शियल ॲक्च्युली इसेन्शियल अमिनो ॲसिड कोणते आहेत, त्यांचा शॉर्ट फॉर्म काय, त्यांचे कोड्स काय, 3 लेटर वर्ड 1 लेटर वर्ड, हे आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे जसं ग्लायसिन, ॲलानिन, व्हॅलिन, ओके, हे सगळे कोड्स दिलेले आहेत. तुम्ही सगळं बघून घ्या कोड कशाचे आहेत. त्यानंतर एक स्मार्ट कोड म्हणून आहेत की हे सगळे आपण एकत्र केलेले आहेत. हे त्याचे ॲसिडिक आहेत, बेसिक आहेत, ओके. त्यानंतर ॲसिडिक बेसिक कोणते मिळतात हे लक्षात ठेवायचे, कारण कमी आहे त्या क्वेश्चन विचारायचं आहे. ॲस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुकोमिक ॲसिड, ओके. त्यानंतर लायसिन, ते काय आहेत ॲसिडिक मिडियममध्ये आहेत, काय ते ॲसिड, कारण तुम्हाला ॲसिडिक पर्पजली असं क्वेश्चन विचारला जाईल ॲसिडिक अमिनो ॲसिड, तर ते ॲस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटामिक ॲसिड आहे. आणि बेसिकमध्ये जर विचारलं तर लायसिन आहे, अर्जिनिन आहे, हिस्टिडिन आहे, ओके. हे सगळे तुम्हाला बेसिकमध्ये भेटतील. त्यानंतर हे स्मार्ट कोड ज्या ॲसिडिक अमिनो ॲसिड आहे, बेसिक अमिनो ॲसिड आहेत, सल्फर कंटेनिंग ॲसिडिक अमिनो ॲसिड, तर त्याचा कोड काय आहे तर AG आहे. अमिनो ॲसिड काय आहे AG, म्हणजे कोण मिळालं आपल्याला बघा की ए म्हणजे काय आलं ॲस्पार्टिक ॲसिड आणि काय ग्लुटामिक ॲसिड आलं. बेसिक अमिनो ॲसिड म्हणजे LAH म्हणजे एल साइन, त्यानंतर AR, त्यानंतर हिस्टिडिन. आता आपण जे बघितले बेसिकचे 3 बघितले. त्यानंतर सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड बघितलं CM लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं CM म्हणजे सिस्टिडिन आणि मिथोनाइन. त्यानंतर अमिनो ॲसिड हॅव्हिंग बेन्झिन रिंग इन R साइड चेन, तर PTT लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं त्याला PTT लक्षात ठेवलं फेनिल अलानिन, त्यानंतर ट्रायोसिन, ट्रोसिन किंवा ट्रिप्टोफॅन, तर अशा पद्धतीचं इसेन्शियल अमिनो ॲसिड पण PTV, TIM आणि हॉल, हे काय लक्षात ठेवायचे स्मार्ट कोड तयार केलेले आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला हे बाकीचा मागचा जो चार्ट होता तो चार्ट आपल्याला ह्या कोडवरून लक्षात राहतो की कोणते त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स आहेत. आता महत्त्वाचा पार्ट बघायचा याच्यात पेप्टाइड बॉन्ड, हे जे दिलेले अमिनो ॲसिड्स आहेत काय ते अमिनो ॲसिड्स 2 अमिनो ॲसिड घेतले, ते आपण काय केले कंबाईन केले. आता काय होते बघा, ह्याच्यातला जो H आहे कशातला NH मधला बघा, या ठिकाणी आता मी एक H दाखवतो, या ठिकाणी एक H दाखवतो आणि इथला OH, ओके. इथला OH आणि इथला H हे दोघे एकत्र येतात आणि OH आणि H काय बाहेर पडला याच्यापासून H2 मॉलिक्युल काय पडला बाहेर पडलं, काय पडला H2. आता या ठिकाणी C प्रेझेंट आहे बघा, इकडे मी दाखवतो स्ट्रक्चर, वाटलं इथेच दाखवू आपण C. आता Cला काय मिळालं इथं O राहिला, म्हणजे इथं काय होणार डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O आणि इथला NH, आणि हा जो बॉन्ड तयार झाला C डबल बॉन्ड O आणि इथे NH, हा जो बॉन्ड आहे ह्या बॉन्डला काय म्हणलं जातं पेप्टाइड बॉन्ड. काय म्हणलं त्याला पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे 2 अमिनो ॲसिड घेतले एकत्र आणि त्याच्यातून काय झालं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालं. त्या बॉन्ड फॉर्मेशनला आपण काय म्हणलं पेप्टाइड बॉन्ड म्हटलं, ओके. चला नेक्स्ट बघून घेऊ. आता प्रोटीन बघायचं क्लासिफिकेशन. आता कार्बोहायड्रेट संपलं, सॅकराइड्स. आता बघायचं आपलं प्रोटीन. तर प्रोटीनमध्ये बघा ग्लोब्युलर प्रोटीन्स आणि फायबरस प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन डिस्टिंग्विश आहे. तर ग्लोब्युलर प्रोटीन काय आहे ते सगळे सोल्युबल कशामध्ये आहेत वॉटरमध्ये सोल्युबल आहेत, ओके. फोल्डेड टू फॉर्म अ स्पेरिकल शेप, त्यांचा शेप जर फोल्ड केला तर कसा दिसतोय आपल्याला तर स्पेरिकल शेप दिसतोय. पुढं शेप रिझल्ट फ्रॉम द कॉइलिंग अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन, कसं आहे ते पॉलीपेप्टाइड चेन. एक्झाम्पल काय इन्सुलिन, एक अल्ब्युमिन, सिरम अल्ब्युमिन, ओके. ते असं फायबरस प्रोटीन जर बघितलं तर फायबर्स कशामध्ये वॉटरमध्ये कसे आहेत तर इनसोल्युबल आहेत. वॉटरमध्ये काय आहेत इनसोल्युबल. फायबरस प्रोटीन आर इनसोल्युबल इन वॉटर, हॅव इलॉंगेटेड अँड रॉड लाईक शेप. शेप इथं बघा जो ग्लोब्युलर आहे तो कोणत्या शेपमध्ये मिळाला आपल्याला तर तो मिळाला आपल्याला स्पेरिकल शेपमध्ये. आणि फायबरस प्रोटीन आपल्याला भेटले कोणत्या शेपमध्ये इलॉंगेटेड किंवा रॉड लाईक शेपमध्ये भेटले, ओके. त्याचे एक्झाम्पल बघितलं आपण इन्सुलिन, याचं काय एक्झाम्पल आहे फायबरस प्रोटीनचं मायोसिन आहे, किरॅटिन आहे, हे सगळे फायबरस प्रोटीनचे एक्झाम्पल्स आहेत. चला नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करू आपण. आता काय दिलं स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, जसं आपण प्रोटीन बघितलं ग्लोब्युलर, तसं या प्रोटीनचे काय दिले 4 स्ट्रक्चर, एक प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी, ओके. नावानुसारच प्रायमरी सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड ऑफ इन पॉलीपेप्टाइड चेन. प्रायमरीमध्ये काय जेवढे अमिनो ॲसिड असतील ते पॉलीपेप्टाइड चेन, जसे मग असे आपण बघितलं काय C डबल बॉन्ड O आणि काय NH आणि इकडचा मॉलिक्यूल जे ॲसिड त्याला काय म्हटलं आपण पॉलीपेप्टाइड बॉन्ड म्हटलं, तर ते चेनमध्ये असेल. सेकंडरी जर बघितलं आपण तर ते कोणत्या अरेंजमेंटमध्ये मिळणार आहे आपल्याला तर तो 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये. काय 3 डायमेन्शनल ऑफ अरेंजमेंट टू लोकलाइज रिजन इन पॉलीपेप्टाइड चेन. तर पॉलीपेप्टाइड चेन आहे मग त्याच्यामधले
दोन टाईप बघायचे, एक अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. म्हणजे टू फॉर्ममध्ये, टू टाईप्समध्ये मिळतील आपल्याला सेकंडरी. तर कोणकोणते? अल्फा हेलिक्स आणि कोण आहे? बीटा प्लेटेड शीट्समध्ये. बघा सेकंडरीमध्ये आपल्याला काय बघितलं? सेकंडरीमध्ये 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. काय ते? 3 डायमेन्शनल अरेंजमेंट लोकेटेड टू द पॉलीपेप्टाइड चेन. इथं काय मिळालं? सिक्वेन्स आहे. म्हणजे वन अॅमिनो ॲसिड दुसरा अॅमिनो ॲसिड काय झाला? पेप्टाइड चेनमध्ये लिंक झाला. म्हणजे काय मिळालं आपल्याला? स्ट्रेट चेन भेटली. काय मिळालं आपल्याला? स्ट्रेट चेन. सेकंडरीमध्ये काय झालं? तर सेकंडरीमध्ये 3 डायमेन्शनल नेटवर्क तयार झालं. कुणाच्या अलॉंग? पॉलीपेप्टाइड रिंगच्या अलॉंगमध्ये, पॉलीपेप्टाइड चेनच्या अलॉंगमध्ये. पुढं टर्शरीमध्ये पण काय 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. ओके. तर अडॉप्टेड बाय द एंटायर पॉलीपेप्टाइड चेन. आता जी पॉलीपेप्टाइड हे कसं होतं? पॉलीपेप्टाइडच्या रिजनच्या अलॉंग जिची अरेंजमेंट झाली ती कशी झाली होती? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये झाली होती. टर्शरीमध्ये होल पॉलीपेप्टाइड रिंग इन्क्लुडिंग काय मिळालं आपल्याला? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार झालं. क्वाटर्नरीमध्ये काय बघायचं आहे? अरेंजमेंट ऑफ अ डिफरंट पॉलीपेप्टाइड चेन विथ काय? फोल्डरी टर्शरी स्ट्रक्चर. जे स्ट्रक्चर आहे टर्शरीचं ते काय केलं? फोल्डेड केलं. ओके. इन द ओव्हरऑल प्रोटीन. म्हणजे अरेंजमेंट ऑफ अ डिफरंट पॉलीपेप्टाइड चेन, वेगवेगळ्या पॉलीपेप्टाइड चेन घेतले. मग कसं दिसतंय ते? तर टर्शरी जी प्रोटीन आहे त्याला फोल्ड केल्यानंतर जी अरेंजमेंट दिसते ती काय केलं? आपले क्वाटर्नरी झाली. ओके. आता एन्झाईम बघा, कार्बोहायड्रेट झालं, प्रोटीन झालं. आता एन्झाईम्स. तर एन्झाईम्स काय आहेत? तर बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत. एक्झाम काय आहे? ते बायोलॉजिकल कॅटलिस्ट. ओके. एन्झाईम्स काय असतात? ते प्रोटीनही असतात. एन्झाईम्स काय आहेत? प्रोटीन आहेत, बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत. त्यानंतर आर हायली स्पेसिफिक अँड आर इफिशियंट. म्हणजे एन्झाईम्स जे आहेत ते काय आहेत? तर बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत. ते प्रोटीन पण आहेत, इफिशियन्सी आहे त्यांची आणि हायली स्पेसिफिक आहेत. एक्झाम्पल बघितलं तर काय? ते अमायलेज आणि इन्सुलिन आहे. ॲप्लिकेशन बघा याचं काय होतं? एन्झाईमचं कन्व्हर्जन. कुणाचं कन्व्हर्जन करतं? ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज युझिंग अ ग्लुकोज आयसोमेरेज. म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात? ते फ्रुक्टोजमध्ये करतात युझिंग काय? ग्लुकोज आयसोमेरेज. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ न्यू अँटीबॉडीज युझिंग द पेनिसिलिन जी असायलेज. ओके. म्हणजे नवीन अँटीबॉडीज तयार करण्याचं काम कोणाचं आहे? तर एन्झाईमचं आहे. पुढे अजून कशासाठी? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट युझिंग द प्रोयाटीज. म्हणजे लॉन्ड्री डिटर्जंट तयार करण्यासाठी सुद्धा एन्झाईमचा यूज केला जातो. जेनेटिकली इंजिनियर एन्झाईम्स आर यूज टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इस्टर यूज ॲज कॉम्पोनंट इन अ कॉस्मेटिक. म्हणजे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत एन्झाईमचे. पहिला बघितला कन्व्हर्जन काय करायचं? ग्लुकोजचं कशामध्ये? फ्रुक्टोजचं, म्हणजे स्वीट टेस्ट येण्यासाठी. ओके. दुसरा यूज बघितला जे नवीन अँटीबायोटिक्स तयार करायचे आहेत त्याचाही ॲप्लिकेशन्स आहे. त्यानंतर लॉन्ड्रीचे डिटर्जंट्स असतील किंवा जेनेटिकली इंजिनिअरिंग मॉडिफाईड इस्टर तयार करण्याचं असेल तर त्यासाठी देखील कशाचा यूज केला जातो? एन्झाईमचा यूज केला जातो. ओके. इथं न्यूक्लिक ॲसिड आहे. न्यूक्लिक ॲसिडमध्ये आता लक्षात काय ठेवायचं की फॉस्फेट नंबरचा जो ग्रुप आहे फॉस्फेटचा, पी म्हणजे काय? फॉस्फेट. एस म्हणजे काय? शुगर. आणि बी म्हणजे बेस आहे. ओके. ज्या ठिकाणी शुगर असेल ते शुगरला अटॅच काय होणार आहे? बेस ॲट होणार आहे. शुगरला अटॅच काय होणार आहे? बेस ॲट होणार आहे. ओके. आणि 5 नंबरला, आता इथं नंबर किती नंबरला फॉस्फेट? तर 5 नंबरला पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आणि 3 नंबरला काय मिळणार आपल्याला? शुगर मिळणार. किती नंबरला? 3. म्हणजे P5 आणि S3. आता त्याच्यावर एक क्वेश्चन्स आपल्याला बघायला भेटेल. पुढं DNA बघायचं. याच्यामध्येच न्यूक्लिक ॲसिडचं DNA डायऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. RNA डबल स्टेटेड अल्फा ए नाही, हे काय? अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आहे. शुगरमध्ये काय प्रेझेंट आहे? तर D2 डीऑक्सी रायबोज प्रेझेंट आहे. कंटेन ॲडेनिन, ग्युॲनिन, सायटोसिन, थायमिन हे सगळे याच्यामध्ये प्रेझेंट आहेत DNA मध्ये. ओके. त्यानंतर हे काय इन्फॉर्मेशन कॅरी करतं? तर जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतं. काय करतं? जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतं. म्हणजे आता हे फॉरेन्सिकमध्ये यूज केलं जातं. जसं की की एखाद्याचं केस जर घेतला आणि त्या केसावरून त्याच्यामध्ये कोणकोणते DNA प्रेझेंट आहेत आणि ज्याच्याबरोबर मॅच करायचं त्याचा केस घेतला किंवा त्याच्यात जर DNA घेतला तर ते मॅच होते का नाही हे चेक करण्याचं, म्हणजे जेनेटिकल इन्फॉर्मेशन काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करण्यासाठी. किंवा आता मध्येच एक विमानाची दुर्घटना झालेली होती. सगळे लोक काय झाले होते? एक्सपायर झाले होते. सगळे जळून खाक झाले होते. ओळखता येत नव्हतं. मग अशा केसमध्ये काय केलं त्यांनी? तर DNA चं ॲनालिसिस केलं.
त्यांचे जे पॅरेंट असतील म्हणजे त्यांचे आई वडील किंवा त्यांच्या रिगार्डिंग, तर आई वडिलांचं काय घेतला DNA घेतला आणि त्यांच्या बॉडीचा म्हणजे जे एक्सपायर झालं त्यांच्या बॉडीचा DNA जर मॅच करून पाहिला की ह्यांचा मॅच होतोय का नाही आणि मॅच झाला की मग त्यांना त्यांची ती बॉडी सुपूर्द करत होते. ही इन्फॉर्मेशन आपल्याला कशापासून मिळते तर DNA मुळे काय झालं तर जेनेटिक इन्फॉर्मेशन काय होते ट्रान्सफर होते. RNA बघून घ्या तर सिंगल स्ट्रँडेड अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आहे. त्या ठिकाणी काय होतं DNA मध्ये काय डबल आहे आणि RNA मध्ये काय सिंगल आहे. ओके, या ठिकाणी काय होतं शुगर D2 डीऑक्सी रायबोज प्रेझेंट होता. RNA मध्ये शुगर काय आहे डी रायबोज प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये कंटेंट काय अडेनिन आहे, ग्युनियानिन आहे, सायटोसिन आहे, युरॅसिन आहे. ओके, आणि कशासाठी यूज होतं तर सिंथेसिस ऑफ प्रोटीनसाठी, प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी RNAचा यूज होतो. आता लास्ट जे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, हे स्ट्रक्चर फक्त आता लक्षात घ्यायचं आहे. नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम, नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट इन, ओके, नंबर ऑफ अमाइन ग्रुप, नंबर ऑफ कार्बोनिल ग्रुप, असे क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्या टॉपिकवर विचारले जातात किंवा स्ट्रक्चर डायरेक्टली विचारलं जातं. म्हणजे आपल्याला बघा सायटोसिन, युरॅसिन, थायमिन, ॲडेनिन आणि ग्युनियानिन, तर हे काय आहे ते पिरिमिडिन बेस न्यूक्लिक ॲसिड आहेत. हे तीन म्हणजे CUT, सायटोसिन, युरॅसिन आणि थायमिन, आणि प्युराईन स्टेटेड न्यूक्लिक ॲसिड आहे ॲडेनिन आणि काय ग्युनियानिन आहे. ओके, याच्यामध्ये सगळे स्ट्रक्चर दिसायला सारखेच वाटतात. फरक फक्त काय लक्षात ठेवायचा आहे की नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम प्रेझेंट, नंबर ऑफ अमाइन ग्रुप, नंबर ऑफ कार्बोनिल ग्रुप, ह्याच्यावर तुम्हाला काय केला जातो क्वेश्चन्स विचारला जातो. हे स्ट्रक्चर एकदा काय हे सगळे नायट्रोजन बेस आहेत, म्हणजे असं कोणताही स्ट्रक्चर नाही की त्याच्यामध्ये नायट्रोजन नाहीत. हे सगळे स्ट्रक्चर काय कोणत्याच्या बेसवर आहेत नायट्रोजन बेसवर आहेत. मग इथं बघा नायट्रोजन जर बघितलं सायटोसिनमध्ये 1, 2, 3 नायट्रोजन प्रेझेंट आहेत. युरॅसिनमध्ये बघितलं तर किती आहेत 1 आणि 2 प्रेझेंट आहेत. ओके, ह्याच्यामध्ये कार्बोनिल C डबल बॉन्ड O किती प्रेझेंट आहे 1 आहे. कशामध्ये सायटोसिनमध्ये. युरॅसिनमध्ये किती आला हा 1 आणि इथे किती आला 2 आला. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. ॲडेनिनमध्ये नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम विचारले 1, 2, 3, 4, 5, 5 नायट्रोजन प्रेझेंट आहेत. ग्युनियानिनमध्ये किती प्रेझेंट आहेत 1, 2, 3, 4, 5 प्रेझेंट आहेत. ओके, ह्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप म्हणजे ग्युनियानिनमध्ये काय प्रेझेंट आहे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये आहे का कार्बोनिल तर नाही, अमाइन ग्रुप प्रेझेंट आहे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या टॉपिकवर विचारले जातील. हा पूर्ण थेरॉटिकलीच क्वेश्चन आहे, टॉपिक आहे. हां, आतापर्यंत सगळे आपण कन्सेप्ट काय घेतले तर जे PYQला ज्या कन्सेप्टवर क्वेश्चन्स विचारले होते ते कन्सेप्ट आपण सगळे एकत्र केलेत, कंपाईल केलेले आहेत आणि आपण त्याची पूर्ण एकत्र करून त्याची PPT तयार केलेली आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व पार्ट जो PYQला जे इम्पॉर्टंट आहे ते सर्व आपण एकत्र कंपाईल केलेलं आहे. कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा यासाठी आपण ही मेथड तयार केलेली आहे, फॉलो करत आहोत. ओके, तर उद्याच्या लेक्चरला ह्याच्यावर आधारित असणारे जे PYQला जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरला काय करणार आहोत कंप्लीट करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.